आज मी तुम्हाला आपल्या सर्वांच्या एका स्वप्नाचीच नाही तर मूलभूत गरजांबद्दल सांगणार आहे. ते म्हणजे हक्काचं राहतं घर. ही प्रत्येक व्यक्तीचं स्वप्नच नसतं तर ही गरजच असते. आणि त्या गरजेसाठी आपण घर घेतो, त्याच्यासाठी धडपड करतो. आणि आपण जेव्हा घर घेतो तेव्हा नक्कीच प्रत्येक गुंतवणूकदार काही ना काही गृहकर्ज घेतो. तर आज मी तुम्हाला उदाहरणासकट ह्या गृहकर्जाबद्दल माहिती देणार आहे. समजा एखाद्या व्यक्तीने 20 लाख रुपयाचं गृहकर्ज घेतलं आणि त्याची मुदत 20 वर्ष असेल आणि ते 8% व्याजाने असेल तर त्याचं हप्ता दर महिन्याला एक 16,729 ते 30 ह्या घरात बसेल. समजा तुमचा हप्ता हा दर महिन्याच्या 5 तारखेला वजा होत असेल, 16,729 ते 30 किंवा जो काही असेल तो. त्यामध्ये 2 भाग आहेत, एक मुद्दल आणि दुसरं व्याज. ह्याच्यातच ज्ञानवाची मेघ आहे. ती कशी ते तुम्हाला सांगतो. काही बँका, लक्षात ठेवा, काही बँका गृहकर्ज देताना डेली रिड्युसिंग मेथड वापरतात, तर काही बँका गृहकर्ज देताना मंथली रिड्युसिंग मेथड वापरतात. आता ह्याच्यातला फरक जाणून घ्या. पहिली गोष्ट, डेली रिड्युसिंग मेथड ह्या पद्धतीमध्ये जेव्हा आपण गृहकर्ज घेता, तुमचा हप्ता समजा महिन्याच्या 5 तारखेला जातो, 16,729 रुपये जो आहे तो, तर ज्या हप्त्यामध्ये तुमची मुद्दलसुद्धा आहे, जे आत्ता पहिल्यांदा फक्त 3,333 रुपये मुद्दल असेल आणि उरलेले जवळजवळ 13,333 किंवा उरलेली रक्कम आहे ते व्याजच असेल. तर पहिल्या हप्त्यामध्ये 20 लाखापैकी जेव्हा तुम्ही 5 तारखेला तुमचा हप्ता भरता त्यावेळेला 3,333 रुपये ही मुद्दलसुद्धा आहे, ती वजा करतात डेली रिड्युसिंग मेथडमध्ये. आणि 6व्या तारखेपासून तुम्ही रक्कम तुमच्या प्रिन्सिपल आउटस्टँडिंग मुद्दलीबद्दल वजा करून पुढे कर्ज जातं. ही झाली डेली रिड्युसिंग मेथड. मंथली रिड्युसिंग मेथडमध्ये याच बँका, तुम्ही जरी तुमचा हप्ता 5 तारखेला भरला आणि त्याच्यामध्ये 3,333 रुपये मुद्दल जरी असली तरी त्या दिवशी ते वजा न करता पुढच्या महिन्याच्या 5 तारखेला जेव्हा तुम्ही तुमचा पुढचा हप्ता भराल त्यावेळेला वजा करतात. म्हणजे जवळजवळ अख्खा महिना हे तुमचं मुद्दल त्या बँका स्वतःकडे ठेवतात. तर ह्या 2 गोष्टींची आपण जर संगत घातली, ह्याचं गणित बांधलं, तर तुम्हाला मी एक सिंपल आणि अत्यंत सोपं उदाहरण देतो. पहिलं डेली रिड्युसिंग मेथडचं. ह्या पद्धतीने जर तुम्ही तुमचं गृहकर्ज घेतलं असेल, ज्यामध्ये दर 5 तारखेला तुमचं मुद्दलसुद्धा वजा होणार आहे त्यामध्येच, तर तुमचं गृहकर्ज 20 वर्षाचं जे आहे ते तुमचं 14 ते 15 वर्षात भेटू शकतं. एवढंच नाही तर तुमच्या व्याजाची, अतिरिक्त व्याजाची तुमची बचत होते, ती जवळजवळ 4 ते 5 लाख रुपये इतकी असते, ज्यात तुम्ही स्वतःची एखादी गाडीसुद्धा घेऊ शकता. इतकी छान ही सोपी मेथड आहे. तर गुंतवणूकदार मित्रांनो, गृहकर्ज घेताना मंथली रिड्युसिंग का डेली रिड्युसिंग हे घेताना तुम्ही विचार करावा. त्याचबरोबर जर तुम्ही नोकरदार असाल तर गृहकर्ज लवकर फेडणं गरजेचे आहे का तुमच्या हप्त्या गेल्यानंतर जी तुम्ही बचत करता त्याची गुंतवणूक करणं गरजेचं आहे, ते सुद्धा तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. तर आत्ता हे सांगताना मी हे सांगेन की तुम्ही गृहकर्ज परत फेडण्याकडे लक्ष द्या. जितकं लवकर तुमचं गृहकर्ज फेडेल तेवढी लवकर तुम्ही आनंदी, सुखी, समाधानी आणि फायनान्शियली इंडिपेंडंट व्हाल. धन्यवाद. राजेश जोशी, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर. माझं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, राजेश जोशी CFP या नावाचं. त्याला तुम्ही भेट द्या. धन्यवाद.